आपण जेव्हा रोज प्रवास करतो ना तेव्हा रोजच तारेवरची कसरत असते. आणि आमचा प्रवास तर बसनी, कधी बस असतात कधी नसतात. तर नेमकं आज आमची बस नेमकी कॅन्सल झालेली आणि दुसरी बस पकडून आणि परत मला जीप पकडून माझ्या गावाला जायचं होतं. आणि बसमध्ये या मुलाशी, या आईशी त्याची ओळख झाली. तर हा मुलगा 11 वर्षाचा आहे, पण तरी तो आता एवढा छोटा आहे. म्हणजे यांची शाळा वेगळी असते असं मी त्या आईला समजत होती. आणि त्याला शाळेतून पाठवता का नाही ते त्यांना सांगत होती. तर त्याला शाळेत नाही पाठवत आणि त्याचं नाव टाकले मराठी शाळेमध्ये. म्हणजे त्यांना मार्गदर्शन काहीतरी केलं आणि त्यांना सांगितलं का तुमच्या मुलाला तुम्ही त्यांची शाळा असते ना स्पेशल त्याच्यातच टाका. तर अशा प्रवासामध्ये ना रोज कोण ना कोण असं वेगवेगळं भेटत असतं. तर नमस्कार, मी कल्पना आणि तुम्हाला सर्वांचं एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि दुपारी जेव्हा मी आली तेव्हा ही कुकी माझ्या मुलासोबत अशी खेळत होती, वेगळीच बसलेली. आणि तिची रोजच काहीतरी अशी वेगळी पोज असते. तर अशी ही कुकी तिची मस्ती नेहमीच चालूच असते. आणि आज घरी मी आणि माझा मुलगाच होतो, कारण मुलगी गेलेली मामाकडे, त्याच्यामुळं करमत नव्हता. त्याच्यामुळे ह्या कुकीशी जवळ आम्ही परत व्हायची मस्ती केली. आणि आता तुम्हाला पुढचा वेळ येतो तो दुसऱ्या दिवशीचा. तर जेव्हा सकाळी उठली तेव्हा सुट्टी होती. आणि आता मुलासाठी मी साध्या पद्धतीने सँडविच बनवते, कारण खायला तो एकटाच होता त्याच्यामुळे. आणि गाजर तो घरामध्ये त्याच्याने टॉमॅटो आणि कांदाच होता, पण तरी पण मी त्याला या तिघच पदार्थ वापरून त्याला मी सँडविच बनवला. तर सँडविच अगदी सिंपल पद्धतीने बनवला. पहिल्यांदा गाजराचे छोटे छोटे काप केले, नंतर कांदा वगैरे कापून घेतला, टॉमॅटो वगैरे कापून घेतला. आणि हे कापताना अगदी तसे पातळ असे कापायचे. आणि सिंपल पण अगदी छानच हा सँडविच लागतो. म्हणजे अगदी जास्तीत जास्त काही वापरायचं नाही. आणि माझ्या मुलांना असं सिंपल बनवण्यालाच आवडतं, म्हणून मी अशा पद्धतीने बनवते. तर तुम्ही कधीतरी एकदा करून बघा. आणि जर तुम्ही याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्या टाकल्या तर अजून चांगलंच. आता सॉस वगैरे असं लावून घेतला थोडासा त्याच्यावर. आणि बघा कांद्याचे काप वगैरे मी कसे करून घेतले. आता माझ्या मुलांना आवडते ह्या पद्धतीने, म्हणून मी असं करते. आणि याच्यात तूप वगैरे वापरून आता व्यवस्थित त्याचे दोन्ही साईडनी भाजून घेईल. आणि एकदम आता त्याला वाफ द्यायची असते. अशा प्रकारे हा सँडविच बनवते. आणि मुलांना आवडतं. म्हणजे माझा मुलगा तरी हे एका वेळेला 3 तरी खातो, 3 तो 4 तो खातो आहे असे सँडविच. आणि छान म्हणजे पोटभरणीचा नाश्ता आहे हा, असं त्याच्यासाठी मी करत होती. आणि त्याची सध्या जिम वगैरे चालू आहे ना, त्याच्यामुळे तो सांगेल ना त्याच वेळेस त्याला खायला द्यायला लागतं. त्याच्यामुळे एवढी काही नाश्त्याची वगैरे काही घाई नव्हती जास्त, कारण दुपारची एवढी काही कामं नव्हती, कारण सुट्टी असल्यामुळे जरा अशी मी रिलॅक्स होती. पण विधू पण येणार होता, त्याच्यामुळे विधूची वाट बघत होती. आणि अशाच प्रकारे हा सँडविच त्याला मी बनवून दिला. तर अगदी साध्या पद्धतीने पण छानच असा हा पोटभरीचा नाश्ता आहे. आणि आज बऱ्याच दिवसांपासून दारापुढे रांगोळी नव्हती काढली, त्याच्यामुळे छोटीशी अशी सिंपलशी रांगोळी काढली. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा.